ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेव्हा आपण रुटीन ह्याच्यामध्ये घेतलं त्यावेळेला काही पॉइंट्स घेतले ते आठवतात का बघूया आपण. अल्केन्स घेतलेले होते, आठवतंय का. आता अल्केन्स मध्ये काय होतं, अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इन व्हिच ऑल द फोर व्हॅलेन्सीज ऑफ कार्बन इज कंप्लीटेड बाय सिंगल बॉन्ड्स ओनली. अशी कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन फक्त सिंगल बॉन्डच होता त्याला आपण अल्केन्स नाव दिलं होतं. ते अल्केन्स कोणती होती आठवतंय का. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन अँड डिकेन होते, आठवतंय का. बघा मग हे सगळे अल्केन्स झाले. अल्केन्स नंतर तुम्हाला अल्किल ग्रुप्स मी शिकवलेले होते, बरोबर आहे ना. अल्किल ग्रुप्स महत्वाचे कोणते होते बघा, 8 अल्किल ग्रुप्स महत्वाचे होते. आज पहिलं लेक्चर सगळं रिवाइज मध्ये जाणार आहे, जेणेकरून नेक्स्ट लेक्चर पासून तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कळायला सुरुवात होईल. 8 अल्किल ग्रुप्स कोणते होते. मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, आयसोप्रोपाइल, ब्युटाइल, आयसोब्युटाइल, सेकंडरी ब्युटाइल, टर्शियरी ब्युटाइल, बरोबर का. अल्किल ग्रुप्स नंतर आपण काय शिकलेलो होतो, तर त्याच्यामध्ये नोमेनक्लेचर शिकलेलो होतो. आणि हे बरेच दिवस नोमेनक्लेचर शिकत होतो आपण. नोमेनक्लेचरचे रूल्स, अल्केनचं नोमेनक्लेचर शिकलो, अल्किनचं नोमेनक्लेचर शिकलो, अल्काइनचं नोमेनक्लेचर शिकलो, फंक्शनल ग्रुप्स शिकलो आपण. व्हॉट इज अ फंक्शनल ग्रुप आठवतंय का. 13 फंक्शनल ग्रुप्स तुम्हाला शिकवले होते, आठवतंय का बघा. फंक्शनल ग्रुप असे होते. अल्कोहोल, एखादं कंपाऊंड अल्कोहोल आहे हे कसं ओळखायचं. एखादं कंपाऊंड अल्कोहोल आहे कसं ओळखायचं सांगा. आता मान अनम्यूट करून सांगितलं OH असल्यावर. त्याच्यामध्ये OH पाहिजे. हा, एखादं कंपाऊंड अल्किल हलाइड आहे कशाने ओळखायचं. अल्किल हलाइड्स एक्स असतो. RX म्हणजे अल्किल हलाइड, ROH म्हणजे अल्कोहोल, आठवतंय का. चलो, कार्बोनिल ग्रुप कोणता होता ते आठवतंय का. कार्बोनिल, C डबल बॉन्ड O हा कार्बोनिल ग्रुप होता. त्याच्यानंतर कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये अल्डिहाइड होते. अल्डिहाइड कसं ओळखायचं होतं. C डबल बॉन्ड O बॉन्ड H. गुड गुड गुड, C डबल बॉन्ड O H. कीटोन कसं ओळखायचं होतं. C डबल बॉन्ड O. डबल बॉन्ड O. C डबल बॉन्ड R डबल बॉन्ड O, R C डबल बॉन्ड O R. कार्बोनिल कार्बनच्या दोन्ही बाजूला R ग्रुप अटॅच असतील तर त्याला आपण काय म्हणतो, कीटोन. ऍसिड कसं ओळखायचं होतं. ऍसिड असं होतं का. R C डबल बॉन्ड O. त्याच्यानंतर इस्टर होतं, R C डबल बॉन्ड हा R. त्याच्यानंतर होतं अमाइड, अमाइड असं होतं का. R C डबल बॉन्ड O NH2. त्याच्यानंतर होतं इथर, ROR होता. अमाइन होता, RNH2. त्याच्यानंतर काय होतं, सायनाइड होता. C ट्रिपल बॉन्ड N. आठवतंय का हे. बघा किंवा ते व्यवस्थित येणं अतिशय गरजेचं आहे. बघा आपला पॉइंट ऑफ डिस्कशन काय आहे. इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट्स. चलो, नावावरून काय लक्षात येते जरा सांगायचा प्रयत्न कराल का. माईक अनम्यूट करून बोलायचा प्रयत्न करा. इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्टचा अर्थ काय असू शकतो. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इलेक्ट्रॉन डिस्प्लेस होणार आहे. इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटचा अर्थ मुवमेंट. डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय असतो, मुवमेंट. मग इलेक्ट्रॉनची मुवमेंट झाल्यानंतर काय परिणाम होतो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट. आता हे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट्स मध्ये पहिला इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. राईट डाऊन द हेडिंग, इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट बघा,
आता इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? हा, हेडिंग लिहून घेतलं असतं तर स्टॉप रायटिंग आणि लक्ष द्या. अतिशय महत्वाचा इफेक्ट आहे. जेईई आणि सीईटीचे कन्सेप्ट आणि एमसीक्यू सुटण्यासाठी इंडक्टिव्ह इफेक्ट यायलाच पाहिजे. मी काय करतोय पहा, इकडे लक्ष द्या. हे बघा, कार्बन 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 आणि पुढे मी याला एक्स नावाचा एक ऍटम जोडतोय. कार्बनच्या चेनला तुमचा एक्स नावाचा एक ऍटम अटॅच आहे. आता बरेच दिवस झाले शिकून काही गोष्टी विसरणार असाल. व्हॉट इज दिस? हे आडव्या डॅश दिसतात ते काय तुमचे कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत का? आता कार्बन कार्बन कोव्हॅलेंट बॉन्ड असेल तर तो इलेक्ट्रॉनच्या शेअरिंग मुळे होत असतो. इथे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं, इथे इलेक्ट्रॉन शेअरिंग, इथे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग, इकडे सुद्धा इलेक्ट्रॉनचं काय झालेलं असणार? शेअरिंग झालेलं असणार. आता इलेक्ट्रॉनचे जे काही शेअरिंग झालेले बॉन्ड्स असतात, आता बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळेला तुमच्या कार्बनच्या चेनला इथं असा एखादा ग्रुप किंवा एक असा ऍटम असतो, ग्रुप म्हणलं किंवा ऍटम म्हणलं तरी चालेल, ग्रुप म्हणलं तर तो ऍटमनच अटॅच असतो. हा जो एक्स नावाचा ऍटम आहे, इफ इट इज इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग, आता इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप असतात आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतात. केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉन देणारा एक ग्रुप असतो आणि इलेक्ट्रॉन खेचून घेणारा, विथड्रॉ करणं म्हणजे ताकदीनं खेचून घेणं. हे बघा, आपण रेडॉक्स रिएक्शन मध्ये असं शिकलोय, हा एक ऍटम हा एक इलेक्ट्रॉन इकडे दिला आणि ह्यानं घेतला. हे बघा, हा मार्कर म्हणजे इलेक्ट्रॉन असं समजा, ह्या माझा हात म्हणजे एक ऍटम आहे, दुसरा हात म्हणजे दुसरा ऍटम आहे. एका ऍटमने इलेक्ट्रॉन दिला आणि दुसऱ्याने घेतला, परत चेक करा, एकाने दिला आणि दुसऱ्याने घेतला. ह्याला म्हणायचं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ह्याला म्हणायचं गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन घेणं वेगळं आणि विथड्रॉ करणं वेगळं. विथड्रॉ म्हणजे असं ताकदीने खेचून घेणं. आता मी जे दाखवतोय हे ताकदीने खेचून घेत नाही, एकाने दिला म्हणून दुसरा घेतोय. पण जर हे असं असतंय बघा, असं असतं तर हिनं काय इलेक्ट्रॉन काय केले, विथड्रॉ करून घेतले. विथड्रॉइंगचा अर्थ कळाला का? इलेक्ट्रॉन हिसकावून घेणारे ग्रुप्स. आता काय होतं, इफ द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इज अटॅच्ड टू द कार्बन चेन, एखाद्या कार्बनच्या चेनला इलेक्ट्रॉन खेचून घेणारा ग्रुप किंवा ऍटम आपण जर अटॅच केला तर काय होतं, ह्या कार्बन आणि ह्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स जे मध्ये इलेक्ट्रॉन्स असे फिरतायत, ते इलेक्ट्रॉन कुणाकडे जाणार आहेत? त्या इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ऍटम कडे काय होणार आहेत? अट्रॅक्ट होणार. तर मी इकडे उभा राहतो म्हणजे तुम्हाला सांगते. हे बघा, इलेक्ट्रॉन्स असे इकडे सरकतील का? सर आवाज येत नाही. कुणामध्ये इलेक्ट्रॉन्स एक्स कडे सरकतील माहिती आहे का? कार्बन आणि एक्सच्या मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एक्स कडे सरकतील. आता केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स येतात, आता इथं जे इलेक्ट्रॉन्स होते ते कुणाचे इलेक्ट्रॉन्स होते? कार्बनचे पण होते आणि एक्सचे पण होते. मग दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन एक्स कडे आले का? आले. त्यामुळे एक्स वर कुठला चार्ज आला? मायनस डेल्टा आला. आणि ह्या कार्बनचे स्वतःचे इलेक्ट्रॉन एक्सच्या बाजूने झुकले, डिस्प्लेस झाले आणि ज्याच्याकडून इलेक्ट्रॉन लांब जातात त्याला प्लस डेल्टा चार्ज येतो. अर्थ समजला का? बघा, when an electron withdrawing group is attached to the chain of carbon, त्या इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप वर डेल्टा मायनस चार्ज आला आणि कार्बन वर डेल्टा प्लस चार्ज आला. आता काय गमत होते बघा, पहिलं चित्र असं होतं का? बारकाईने बघा, या कार्बनवर पहिला काही चार्ज होता का? नव्हता. पण हा एक तिथं अटॅच झाल्यामुळे ह्या कार्बनवर कुठला चार्ज आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. ह्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे इथले इलेक्ट्रॉन्स, मधले इलेक्ट्रॉन्स आता या कार्बनला अट्रॅक्ट होणार ना. मग मधले इलेक्ट्रॉन्स काय झाले? इकडे अट्रॅक्ट झाले. हे इलेक्ट्रॉन इकडे सरकले, ह्या कार्बनवर कुठला चार्ज आला? प्लस डेल्टा. पण ह्याला आपण प्लस डेल्टा डॅश म्हणूया. का? तर हा प्लस चार्ज आणि हा प्लस चार्ज, चार्ज प्लसच आहे, चार्ज पॉझिटिव्हच आहे, पण त्याचं प्रमाण वेगवेगळं आहे. चलो, आता ह्याच्यावर डेल्टा बल प्लस डॅश चार्ज आलाय. मग इथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी उजवीकडे सरकेल की डावीकडे सरकेल? कोण सांगेल? बोला. उजवीकडे सर. उजवीकडे. हा, दुर्गा बरोबर आहे की उजवीकडे सरकेल. डेल्टा डबल डॅशने किती इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आपल्याला होईल? इकडे सरकणार, त्याला आपण प्लस डेल्टा ट्रिपल डॅश म्हणूया. चला, अजून मुलं काय येत आहेत? हा, आता मला सांगा, मगाशी कुठल्याच कार्बन आहे, मगाचं चित्र असं आहे बघा, इथं खाली लिहिले, कुठल्याच कार्बनवर चार्ज नव्हता, फक्त आपण याला एक्स जोडला. हे बघा, आता 4 कार्बनची चेन आहे, मी याला एक्स नावाचा ऍटम जोडला, त्याने इलेक्ट्रॉन खेचून घेतले. चित्र असं झालं का? This effect
इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. एखाद्या कार्बनच्या चेनला जर तुम्ही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जोडला तर त्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणं, दिस डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ इंडक्टिव्ह इफेक्ट अँड दिस इज अ परमनंट इफेक्ट. हा परमनंट इफेक्ट आहे, हा कधीही जात नाही. आता आपण दुसऱ्या पद्धती बघूया. आता मी काय करतोय बघा, ही 4 कार्बनची चेन घेतली, त्या 4 कार्बनच्या चेनला मी एक एक्स नावाचा ऍटम, आता तुम्ही हा एक्स म्हणजे हॅलोजन आहे असं समजायचं नाही, एक्स नावाचा दुसरा कुठला ऍटम आहे. एक्स म्हणजे ते एक्स नव्हे, ते 10 एक्स नव्हे, हे एक्स म्हणजे कॅपिटल एक्स आहे. हा समजा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल. काय असणार आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल. हा तर काय करेल, मगाशी वर दाखवलं त्याचे एक्झॅक्टली अपोजिट. आता तुम्ही जरा बोलायचा प्रयत्न करा. इफ दिस एक्स इज अ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, हा एक्स जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर काय इलेक्ट्रॉन प्लस डेल्टा चार्ज. एक पॉझिटिव्ह होणार आणि इकडे चार्ज. इलेक्ट्रॉनची पेअर तो इलेक्ट्रॉनची पेअर म्हणू नका, इलेक्ट्रॉनची क्लाउड. जस्ट मिनिट, एक मिनिट. हा एक्स आणि सी मधला इलेक्ट्रॉनचा क्लाउड कुणाला जाणार आहे माहिती का? कार्बन प्लस शिफ्ट होणार आहे, बरोबर आहे. हा जेव्हा कार्बन प्लस शिफ्ट होईल तेव्हा एक्स वर प्लस डेल्टा येईल आणि कार्बन वर मायनस डेल्टा चार्ज येईल. आता इथं ह्या कार्बनवर इलेक्ट्रॉनचा क्लाउड वाढला, ह्या कार्बनवर जर इलेक्ट्रॉनचा क्लाउड वाढला तर इथं पण इलेक्ट्रॉनचा क्लाउड आहे. हा इलेक्ट्रॉनचा क्लाउड इथला नाही, कारण इलेक्ट्रॉन काय असतं? निगेटिव्ह रिपल्शन असतं, बरोबर ना. तिकडून इलेक्ट्रॉन खाली घेतले, इलेक्ट्रॉन थोडे शिकले गेले, मग इथले इलेक्ट्रॉन ह्या कार्बनवर असतील मायनस डेल्टा. आता ह्याला मायनस डेल्टा, ह्याला मायनस डेल्टा, ह्याला मायनस डेल्टा डॅश का? तर इथं असलेल्या निगेटिव्ह चार्जचं प्रमाण आणि इथं असलेल्या निगेटिव्ह चार्जचं प्रमाण, क्वांटिटी कशी असणार आहे? वेगळी असणार. कुठं कमी असेल, कुठं जास्त असेल तो नंतर जाऊ शकेल. आता मला सांगा, मी कार्बनला नंबर दिले 1, 2, 3 आणि 4. तर गिव्ह मी द आन्सर. टेल मी द इलेक्ट्रॉन क्लाउड बिटवीन 2 and 3 कार्बन विल डिस्प्लेस टू विच साइड, लेफ्ट और राइट? 2 नंबरच्या आणि 3 नंबरच्या कार्बन मधला इलेक्ट्रॉनचा क्लाउड कुणीकडे डिस्प्लेस होईल? लेफ्ट साइड. लेफ्ट साइड. डबल डॅश. आता 3 आणि 4 मधला इलेक्ट्रॉनचा क्लाउड कुणीकडे डिस्प्लेस होईल? लेफ्टला. लेफ्टला. फोर्थला. डेल्टा 3 डॅश. आलं लक्षात? आता गमत बघा. जर आता इथं पहिल्या इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये अजून एक इकडे कार्बन असतात आणि दुसऱ्या पण इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये अजून एक कार्बन असतात, तर ह्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आला नसता, ह्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आला नसता. का? इंडक्टिव्ह इफेक्ट विल रिमेन पर्यंतच ऍप्लिकेबल असतो. लक्षात ठेवा, इंडक्टिव्ह इफेक्ट हा फक्त 4 कार्बन पर्यंतच होतो. कळलं का? इंडक्टिव्ह इफेक्ट कुठपर्यंत होतो? फक्त 4. 5व्या कार्बन पर्यंत इफेक्ट काय असतोय? कमी झाले असते. फॉर एक्झाम्पल, तुमचं एक 2 एकर शेत आहे आणि तुम्ही शेताच्या या कडेच्या बांधावर उभा आहे आणि तुमचे वडील त्या कडेला बांधावर उभा आहे. दोघांमध्ये डिस्टन्स 2 एकर आहे. तुम्ही तुमच्या वडिलांना हाक मारली, बघा, तुम्ही तुमच्या वडिलांना हाक मारली तर मी सांगतो माझ्या हाताच्या मुवमेंटकडे लक्ष द्या. हे बघा, इथं तुम्ही आहात, इथं तुमचे फादर आहे, तुम्ही त्यांना इथून हाक मारली, ती इथपर्यंत हाक जात असेल, ठीक आहे, चलो. परंतु तुमचा आवाज, इथं असणारा आवाज, इथं उभा राहिलेल्या माणसाला येणारा आवाज, इथं उभा राहिलेल्या माणसाला येणारा आवाज आणि तुमच्या वडिलांच्या पर्यंत पोहोचणारा आवाज एकसारखा असेल का? जसं जसं डिस्टन्स वाढेल तसं तसं तो आवाज कमी होत जाईल. कमी होत जाईल. अगदी तुमच्या वडिलांच्या आवाज जर अगदी कमी केला तर तिथून आणखी 2 एकरच्या पुढे तुमचे काका उभारले तर त्यांना तुमचा आवाज जाईल का? नाही. आवाज नाही.
मग मला सांगा इंडक्टिव्ह इफेक्ट हळूहळू जशी कार्बनची लेंथ वाढत जाईल तसा तसा काय होत जातो, कमी की वाढत जातो? कमी होत जातो. कमी इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट. इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट. मग मला सांगा एक लक्षात आहे बघा, पहिल्या कार्बन मी जो बोट ठेवलेला कार्बन आहे हा पहिल्या कार्बनवरचा प्लस डेल्टा चार्ज आणि दुसऱ्या कार्बनवरचा डेल्टा डॅश, ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जचे क्वांटिटी प्रमाण कुठे जास्त असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज कुठे जास्त असेल? 1 नंबरच्या कार्बनवर का 2 नंबरच्या? 1 नंबरच्या कार्बन. हा तो थोडासा ऐकायला तो थोडासा वीक झाला इथं, बरोबर आहे ना? थोडासा वीक झाला थोडासा. बारकाईने बघा मी एरो दाखवलेत का? एरोची संख्या किती आहे बघा जरा. एरोची संख्या बघा, इथं 4 दाखवले, इथं 3 दाखवले, इथं 2 दाखवले, इथं 1 दाखवलाय. एरो कमी होत गेले म्हणजे इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट हळूहळू काय होत गेली? कमी होत गेली. इफेक्ट इज कॉल्ड ॲज अ इंडक्टिव्ह इफेक्ट. मग जर मी चार्जचं कंपॅरिझन करायचं म्हणतो, चार्ज कम्पेअर करायचं म्हणतात तर असा चार्ज कम्पेअर होईल का? लक्ष द्या. रिगार्डिंग द फर्स्ट इथं मी सॉरी मार्क दुसरा घेतो. असा असेल का बघा, प्लस डेल्टा इज ग्रेटर दॅन प्लस डेल्टा डॅश विच इज द ग्रेटर दॅन प्लस डेल्टा 2 डॅश विच इज ग्रेटर दॅन प्लस डेल्टा 3 डॅश. बरोबर आहे का? चार्जचं आपण म्हणतो की चार्जची क्वांटिटी अशी असेल का ऑर्डरनं? बरोबर आहे का? हा. आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर एखाद्या ठिकाणी अटॅच असेल, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर एखाद्या ठिकाणी अटॅच असेल तर तिथल्या चार्जचं प्रमाण किंवा क्वांटिटी अशी असेल का? मायनस डेल्टा डॅश मायनस डेल्टा 2 डॅश मायनस डेल्टा 3 डॅश. कुठला चार्ज जास्त असेल सांगा चला. डेल्टा. मायनस डेल्टा. will be greater than Minus delta. minus delta minus delta 3 dash. बरोबर आहे का? चलो राईट डाऊन दिस ऍज इट इज. तुम्ही फक्त उतरून घ्या, मी फक्त तुम्हाला 2च मिनिटाचा वेळ देतो. चलो राईट डाऊन. झालं का? हो सर. गुड 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 गुड. आता इंडक्टिव्ह इफेक्टचे जे लिहून घेतले तुम्ही, आता काय करूया आपण इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन कशी तयार करायची आणि त्याचे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कसे असतात ते आपण पाहूया. एमसीक्यू पण प्रिव्हियस इयर काही क्वेश्चन्स असतील तर तेही घेऊया आपण. बघा चलो लुक ॲट द बोर्ड. इकडे बघा आता. परत एकदा काही गोष्टी मी विचारतो, मला सांगा मी किती कार्बनची चेन काढतो? ते 4 कार्बनची चेन काढतोय. 4 कार्बन मध्ये हा जो बॉन्ड आहे तो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे का? हा बॉन्ड कोणता आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड. हा 2 सेम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असलेल्या ऍटम मधला बॉन्ड हा कसा असतो? नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. आता तुम्हाला 2 प्रकारचे बॉन्ड कळले पाहिजेत. नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आणि दुसरा कुठला? पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. आता नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड कसा असतो? समजा हा कार्बन आहे आणि हा कार्बन आहे. ह्या 2 कार्बनच्या मध्ये हा बॉन्ड असेल, ह्या 2 इलेक्ट्रॉन्स असतील, ह्या कार्बनच्या दोन्ही कार्बनच्या बरोबर ते मध्ये असतील, इकडे तिकडे शिफ्ट झालेले नसतील तर त्याला म्हणायचं नॉन पोलर.
या कार्बनवर कुठलाही चार्ज नाही, या कार्बनवर कुठलाही चार्ज जर नसेल तर त्या ज्या बॉन्डच्या बाजूच्या दोन ॲटमवर कुठलाही चार्ज डेव्हलप झालेला नसतो दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉन पोलर. पोल्स म्हणजे पॉझिटिव्ह पोल, निगेटिव्ह पोल, पॉझिटिव्ह एंड निगेटिव्ह एंड हे दोन एंड इथं तयार झालेले दिसत आहेत का? नाही. परंतु समजा इथं कार्बन आणि नायट्रोजनच्या मध्ये बॉन्ड असतात तर नायट्रोजनवर डेल्टा निगेटिव्ह, कार्बनवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आला असता. हा सुद्धा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कार्बन आणि नायट्रोजनच्या मध्ये इलेक्ट्रॉन्स काय झाले? शेअर झालेले आहेत. तरी पण ते थोडेसे नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे ते नायट्रोजनकडे सरकलेले आणि ज्याच्यावर इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. ह्या प्रकारच्या बॉन्डला आपण काय म्हणूया? पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. आता इथं दोन पोल्स काय झाले? तयार झालेले आहेत. आता परत एकदा पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड, नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड झालं. आता एखादा बॉन्ड जर नॉन पोलर असेल, एखादा बॉन्ड जर नॉन पोलर असेल आणि त्याच्यात नंतर जर पोल्स तयार झाले तर त्याला आपण म्हणायचं पोलरायझेशन झालं. काय झालं? पोलरायझेशन डेव्हलप झालं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पोलरायझेशन? एक नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड होता, तो पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड झाला, नंतर पोल्स तयार झाले, नंतर चार्ज डेव्हलप होत असेल तर ह्या प्रोसेसला म्हणतो पोलरायझेशन. आलं लक्षात? आता पहिला मला सांगा, आता दिसताना हा बॉन्ड आहे पोलर दिसतोय का नॉन पोलर दिसतोय? बोला. नॉन पोलर. वैष्णवी तुम्ही आहे का? वैष्णवी शिकवे, दुर्गा, हा पोलर आहे का नॉन पोलर बॉन्ड आहे? पोलर. नॉन पोलर. आता का मग बघा, थांबा थांबा, आता हा नॉन पोलर आहे. मी ह्या चेनला एक्स नावाचा एक ऍटम जोडतो. मी याला एक्स नावाचा जर ऍटम जोडला तर एक्स वर समजा एक इलेक्ट्रॉन ड्रॉइंग ग्रुप असेल तर मायनस डेल्टा, याच्यावर प्लस डेल्टा आला का? त्याच्यावर प्लस डेल्टा आला की इलेक्ट्रॉनची पेन इकडे सरकली, इलेक्ट्रॉनची पेन इकडे सरकली, त्याच्यावर प्लस डेल्टा डॅश आला. चार्जेस डेव्हलप झाले का? हो. चार्जेस डेव्हलप झाले. चार्ज डेव्हलप झाला तर आपण इलेक्ट्रॉनिक ड्रॉइंग ग्रुप अटॅच केल्यामुळे. मग आता हा बॉन्ड पोलर झाला का नॉन पोलर झाला? नाउ इट दिस बॉन्ड बिकम्स पोलर. 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 हा बॉन्ड पोलर पोलर झाला. इथे लक्ष द्या. हा बॉन्ड जर पोलर झाला तर ह्या बॉन्ड मध्ये पोलर, ह्या बॉन्डचं पोलरायझेशन झालं, ह्या बॉन्ड मध्ये पोल्स डेव्हलप झाले. पण ते कुणामुळे माहिती का? हा बॉन्ड ऑलरेडी पोलर होता ना. सी आणि एक्स मधला बॉन्ड काय नॉन पोलर नसतो, तो पोलर होता. ह्या बॉन्ड पोलर असल्यामुळे ह्या बॉन्ड मध्ये पोलरायझेशन झालं, ह्या बॉन्ड मध्ये पोलरायझेशन झाल्यामुळे ह्याच्यामध्ये पोलरायझेशन झालं, ह्याच्यामध्ये पोलरायझेशन झाल्यामुळे मग ह्याच्यामध्ये पोलरायझेशन झालं. मग एका बॉन्डचं पोलरायझेशन शेजारच्या बॉन्डच्या पोलरायझेशन मुळे झालं, ह्याचं पोलरायझेशन ह्याच्यामुळे झालं. पण ना ढवळ्या शेजारी पोळ्या बदला वाढ नाही गुण लागला मराठीत म्हणतात का नाही. मग हा बॉन्ड पोलर होता म्हणून हा झाला, हा झाला म्हणून हा झाला, हा झाला म्हणून हा झाला. मग पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड, हे बॉन्ड सगळे कोणते आहेत? सिंगल बॉन्ड आहेत ना. आता आपण बघा, ह्या बॉन्डवर मी बोट ठेवतो, त्याच्या बाबतीत बोलतो. पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड कुणामुळे झालं? ह्याचं पोलरायझेशन ह्या बॉन्डमुळे झालं का? मी आता कार्बनला नंबर देतो बघा, 1 2 3 आणि 4. एक नंबरच्या आणि 2 नंबरच्या बॉन्डचं पोलरायझेशन कुणामुळे झालं? बोला श्रुती. 1 नंबरच्या आणि 2 नंबरच्या बॉन्डचं पोलरायझेशन कुणामुळे झालं? सी आणि कार्बन आणि एक्स मधल्या असलेल्या बॉन्डमुळे. सी आणि एक्स मधल्या बॉन्डमुळे झालं का? गुड. मला सांगा 2 नंबरच्या आणि 3 नंबरच्या कार्बन मध्ये जो बॉन्ड आहे त्याचं पोलरायझेशन कुणामुळे झालं? एक मधल्या कार्बन. 3 आणि 4 मधल्या कार्बनचं बॉन्डचं पोलरायझेशन 2 आणि 3 मुळे कार्बन मधल्या बॉन्डमुळे झालं. मग ऐका, पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड, थांबा आता बोल नका. पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड ड्यू टू द पोलरायझेशन ऑफ adjacent सिग्मा बॉन्ड, बरोबर आहे ना?
adjacent sigma bonds is called as a inductive effect. कळलं का? इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाढणारी गुण लागला. आता लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊनमुळे एकामेकामुळे दंगा मस्ती करायची, जेवायची, झोपायची सवय लागली की नाही? घरात एक झोपलं की लगेच दुसरा हांतरून टाकते, एक कालांतर की दुसरं जांभळे द्यायला सुरुवात करते. दिस इज नथिंग बट द इंडक्टिव्ह इफेक्ट. बरोबर आहे ना? पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड ड्यू टू द पोलरायझेशन ऑफ adjacent sigma bond is called as the inductive effect. There are two types of inductive effect: positive inductive effect and negative inductive effect. आता पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कधी असतो आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कधी असतो? कार्बनच्या चेनला जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असेल, हा ग्रुप कोणता? इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे का विड्रॉइंग आहे? इलेक्ट्रॉन Withdrawing. ऐका, इलेक्ट्रॉन ग्रुपचा कार्बनच्या चेनला अटॅच झाला तर जो ऍटम अटॅच आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला तर दिस इज कॉल्ड एज अ निगेटिव्ह इंडक्टिव्ह. दिस इज कॉल्ड एज अ मायनस आय इफेक्ट. जर तुमच्या इलेक्ट्रॉन विड्रॉइंग चेनला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग सॉरी तुमच्या कार्बनच्या चेनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केला असेल, तुमच्या कार्बनच्या चेनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केला असेल आणि तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केल्यामुळे त्या ग्रुपवर निगेटिव्ह चार्ज आला तर निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दॅट इज कॉल्ड एज मायनस आय. आणि इथून पुढे आपण निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हा वर्ड वापरणार नाही, मायनस आय इफेक्ट वापरणार. मायनस आय इफेक्ट म्हणजे काय? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल तर. ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? प्लस आय. प्लस आय इफेक्ट कधी होणार? प्लस आय इफेक्ट कधी होणार? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच केलेला असेल तर. तुमच्या कार्बनच्या चेनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असेल तर त्याला काय होतं? आपला प्लस आय इफेक्ट येतो. आता मग आपल्या केमिस्ट्रीमध्ये काही काही ग्रुप्स असे आहेत की ज्याच्यामध्ये प्लस आय मायनस आय इफेक्ट प्रोड्यूस करणारे ग्रुप्स कोणते आहेत ते आपण पाहूया. बघा, मायनस आय प्रोड्यूस करणारे इफेक्ट पहिले लिहूया आपण. कुठले कुठले आहेत? NO2 म्हणजे नायट्रो, दुसरा म्हणजे सायनाइड, तिसरा म्हणजे COOH कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप, चौथा म्हणजे ईस्टर ग्रुप COOR आणि अरिलॉक्सी म्हणजे OAR. ही ग्रुपची नावं लक्षात ठेवा. कधी ध्यानात ठेवा, तुमच्या कार्बनच्या चेनला ह्या पाच पैकी एक ग्रुप इव्हन हॅलोजन एक असतो, एक्स हॅलोजन पण निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट देतो. हे जर ग्रुप्स अटॅच असतील तर काय होतं? तुमचा मायनस आय इफेक्ट प्रोड्यूस होतो. आणि जर समजा अल्किल ग्रुप, जनरली अल्किल ग्रुप्स असतात ते काय असतात? तुमचे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतात आणि ते पॉझिटिव्ह आय इफेक्ट प्रोड्यूस करतात. लक्षात का? हे ग्रुप्स लिहून घ्या. याच्याशी रिलेटेड आपण एक एमसीक्यू घेऊया जो प्रिव्हियस इयर विचारलेला होता. क्वेश्चन विचारलेला एक होता तो आपण घेऊया. हे लिहून घ्या. घेतलं का? हो सर. हो सर. हो सर. गुड. हे पहा, CH3 C डबल बॉन्ड OH, Cl CH2 C डबल बॉन्ड OH, हा A, हा B, हा C and हा D. आणि तुम्हाला क्वेश्चन असा विचारतो ते एक्झॅक्टली साल मला आठवत नाही पण बहुतेक 2003 ला विचारलेला असावा. हा पण 2003 ला जेईला क्वेश्चन विचारलेला होता.
की तुम्हाला हे 4 प्रकारचे ऍसिड दिले आहेत, तर ह्या 4 ऍसिड मधलं तुम्हाला ऍसिडिटीची ऑर्डर डिफाईन करायची. म्हणजे कोण स्ट्रॉंग ऍसिड असणार, कोण वीक ऍसिड असणार, याची ऑर्डर डिफाईन करायची होती. अँड दिस क्वेश्चन इज रिलेटेड टू द इंडक्टिव्ह इफेक्ट. आता ऍसिड म्हणजे काय अगोदर बघूया. ऍसिड म्हणजे जो केमिस्ट्रीमध्ये H+ देतो तो ऍसिड. काय देणार? H+ देतो ते. बघा अजून मुलं जॉईन व्हायला लागले, एक मिनिट थांबा. हा, आता यात आपल्याला ऍसिडिटीची ऑर्डर डिफाईन करायची. ऍसिड म्हणजे कोण? H+ देणारा ऍसिड. त्यात सुद्धा फरक असतो. H+ पटकन देतो तो स्ट्रॉंग ऍसिड, जो स्लोली देतो तो वीक ऍसिड. मग आपल्याला काय करायचं आहे? ह्या 4 ऍसिड म्हणजे काय? हा H+ जाईल, हा H+ जाईल, हा H+ जाईल, हा H+ जाईल. परंतु ह्या चौघामध्ये सुद्धा ज्याचा H+ पटकन आणि स्पीडने जाईल तो आपल्याला पाहायचा आहे. कसं करूया आपण? पहिल्यांदा हे स्ट्रक्चर बघूया. हे बघा, ऍसिड म्हणजे काय? मगाशीच बघितलं, C≡OH. आता इकडे काय होतं लक्ष द्या. ह्या ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मधला हा ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. त्यामुळे काय करेल, हा ऑक्सिजन या हायड्रोजनचे सुद्धा इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेईल. हा ऑक्सिजन या हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेईल. हे इलेक्ट्रॉन जर याच्याकडे आले तर या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येईल आणि इथून तुमचा H+ निघून जाईल. दॅट्स व्हाय दिस कंपाऊंड इज अ ऍसिड. कुठला ऍसिड आहे? व्हॉट इज द नेम ऑफ ऍसिड आठवते का? असेटिक ऍसिड आहे, इथेनॉइक ऍसिड आहे. आता हे असेटिक ऍसिड इकडे लक्ष द्या. आता ह्याला CH3 ह्या कार्बनला, मग हा CH3 अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे का इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. लक्ष द्या. आता मी परत हे असेटिक ऍसिड असं लिहितो. इकडं पहा, मी इथे एक ऍसिड दिले HC≡OH. दोन कंपेअर करूया. हे फॉर्मिक ऍसिड आणि हे असेटिक ऍसिड आहे. या ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन्स पाहिजेत हायड्रोजनचे घेणार, या ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन्स पाहिजेत हायड्रोजनचे घेणार. परंतु बारकाईने बघा, असेटिक ऍसिड मध्ये, या वरच्या ऍसिड मध्ये हा जो CH3 ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. स्वतःची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कार्बनकडे ढकलणार. हा CH3 स्वतःची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी या कार्बनकडे ढकलेल का? ढकलणार. इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे, प्लस I इफेक्ट मुळे. या कार्बनची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी मग कुठे जाईल? ऑक्सिजनकडे जाईल. ऑक्सिजन अगोदरच इलेक्ट्रॉनसाठी भुकेलेला आहे. दॅट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. तो म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याला इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. मग तो हायड्रोजन कडून घ्यायचा प्रयत्न करतो, पण हा जो इकडचा कार्बन आहे हा तो इलेक्ट्रॉन त्याला जर देत असेल, या कार्बनने जर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ऑक्सिजनकडे ढकलली तर हा ऑक्सिजनला या हायड्रोजनची इलेक्ट्रॉन घेण्याची आवश्यकता एवढी भासत नाही. कारण इकडून इलेक्ट्रॉन्स येत आहेत ना, त्यामुळे हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन घेण्याचं प्रमाण कमी राहील, हायड्रोजन बाहेर जाण्याची स्पीड कमी राहील. इथं बघा, या ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन पाहिजे, हा हायड्रोजन इकडे इलेक्ट्रॉन ढकलणार नाही, हायड्रोजन इलेक्ट्रॉन ढकलणार नाही. त्यामुळे या ऑक्सिजनला कार्बनकडून इलेक्ट्रॉन्स येणार, तो हायड्रोजनकडून इलेक्ट्रॉन घेणार. मग हे 1 नंबरचे ऍसिड झालं आणि हे 2 नंबरचे ऍसिड झालं. टेल मी, इन विच ऑफ दीज 2 ऍसिड्स H+ पटकन निघून जाईल? 2 नंबरच्या ऍसिड मध्ये का 1 नंबरच्या ऍसिड मध्ये? 2 नंबर. 2 नंबरच्या ऍसिड मध्ये. 2 नंबरच्या दोन नंबरच्या ऍसिडमध्ये. पटकन निघून जाणार आहे. गुड. आता गमत बघा, मी काय करतोय, 1 नंबरचा ऍसिड हे झालं, 2 नंबरचा आपला ऍसिड इथं आहे. ह्या हायड्रोजनच्या ऐवजी क्लोरीन तिथं सबस्टिट्यूट करतो. हे 2 नंबरचा ऍसिड मी इकडे लिहून घेतलेला आहे. नाउ दिस क्लोरीन इज अ इलेक्ट्रॉन खेचून घेईल. हा इलेक्ट्रॉन इकडे जर खेचून घेत असेल तर या कार्बनचे इलेक्ट्रॉन्स इकडे आले, ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन्स इकडे आले की कार्बन ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे इकडे आले, ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन उलट इकडे गेलेत. मग ऑक्सिजन ताकदीने इलेक्ट्रॉन कुणाचे घेणार आहे? हायड्रोजनचे. तिथला H+ निघून जाईल का? निघून जाईल. ड्यू टू द मायनस I इफेक्ट ऑफ क्लोरीन, acidity of this acid increases. Due to the plus I effect of this methyl group, acidity decreases. ह्या दोघांपैकी which is a strong acid? सेकंड. आता लक्ष द्या.
काय करतोय इथले 2 हायड्रोजन आहेत 2 क्लोरीन रिप्लेस करतो. हे असेल झालं का तुमचं? आता या क्लोरीनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप 2 अटॅच केले. हा क्लोरीन वर इलेक्ट्रॉन खिचून घेतोय, हा क्लोरीन इकडे इलेक्ट्रॉन खिचून घेतोय. साहजिक आहे या कार्बनचे इलेक्ट्रॉन अजून ताकदीने इकडे येतील, ह्या ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन अजून इकडे येतील, ऑक्सिजन अजून ताकदीने हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन खिचून घेईल, कारण इकडे पटकन निघालेत ना. ह्या ऍसिडची ऍसिडिटी 2 नंबरच्या ऍसिड पेक्षा कमी असेल का जास्त असेल? जास्त. जास्त. What about B? 4 नंबरच्या ऍसिड जास्त सगळ्यात जास्त. What is the order of acidity? DCBA. MCQ जेईचा होता, पण इफेक्ट वर होता का नाही? सुटेल का नाही? सुटू शकते की? हो. ठीक आहे. आज इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट आणि त्याचे रिलेटेड जेई नीटचे क्वेश्चन्स घेऊया. चालेल? चल, थँक्यू. आणि लेक्चर्सला थोडस वेळेत या. आता काय एकदा एनरोल झाल्यानंतर नंतर एनरोलमेंट करावी लागत नाही. चलो, थँक्यू. गुड डे. गुड. आणि एक मिनिट सूचना बघा, ज्यांना काही लेक्चर मधला पाठ काही करणार कनेक्टिव्हिटी मुळे कळालं नसेल किंवा कुठल्याही गोष्टीने समजलं नसेल तर तुम्ही काय करायचं, लेक्चर तुम्हाला परत दिसतंय. चालेल? चलो.